पुस्तकाचं नाव सोन्याच्या धुराचे ठसके. लेखिका डॉक्टर उज्ज्वला दळवी. अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव पाहुणचार. भाग दुसरा. पुढे चालू. आजचं जेवण खूप भाजलेली कोंबडी, भात, सुकामेवा, फिरणी असंच होतं. सोबत पाती सकटचा कांदा होता, टोमॅटो, काकडी असं सॅलड होतं. वांग्याचे काप होते, किमा भरलेले कोसे म्हणजे छोट्या दुधीसारखी फळभाजी होती, कसला तरी रस्सा होता. त्यातले चिकनचे तुकडे चवीला छान होते, पण चिवट झाले होते. प्रत्येक घास चिकाटीने 32 वेळा चावून शेवटी 32शी दमली. मुखशुद्धीला त्या बायकांनी गुडगुडी ओढली. तिला इथे शिशा किंवा हबली बबली म्हणतात. अगदी आपल्या काकाजी देवास्करांच्या हुक्क्यासारखीच, पण जरा अधिक नखरेल. हो, एकच उष्टी गुडगुडी चिलमीसारखी सगळं रिंगणभर फिरून येत होती. तक्तुरा शिशा घे, मला आग्रह झाला. माझं उष्ट्या पाष्ट्याचं सोहळं केव्हाच सुटलं होतं, पण त्यातला काही तंबाखू मला झेपला नसता. तसं सांगितल्यावर त्यानं पटलं. मग मानापमान वगैरे काही झाले नाहीत. जेवल्यानंतर आम्ही सगळ्या जणी शेतातून मनमुराद भटकलो. सौदी घरामध्ये शिरताना बूट चप्पल बाहेरच काढायची असते, हा शिरस्ता माहीत असल्यामुळे मी बुटांऐवजी घरच्या रबरी चपला घालून आले होते. बांधालगतच्या चरातून वाहणाऱ्या गार निवळ शंख पाण्याच्या ओहळातून चालताना त्या चपला आणि माझे उघडे पाय अगदी धन्य झाले. अगदी तृप्त होऊन मी घरी आले. दुसऱ्या दिवशी जुन्या हॉस्पिटलच्या ओपीडीत नो वायर घुसलीच. म्हणाली, दत्तुरा, तुझ्यासाठी भेट आणली. अगं बघ तरी मी काय आणलंय ते. असं म्हणत तिने एक 2.5-3 फुटी गोंडपाटाची पिशवी टेबलावर ठेवली. टेबलावर धमाल धडधडाट झाला. ड्रॅक्युलाच्या गोष्टीतली पोत्यामधली तडफडणारी मुलं आठवली. अरे बापरे, उरात धडकीच भरली. अगं भेट, ती कशाला ग? काल नाही का आदरातिथ्य केलंस भरपूर? काय आहे यात? घाबरत घाबरतच मी विचारलं. काल तुला याचं कालवण फार आवडलं होतं. कितीतरी वेळ चगळून चगळून चवीने खात होतीस. तेव्हाच ठरवलं तुला अख्खं डब्ब भेट द्यायचं. आता तो केव्हा शिजवशील ते माहित नव्हतं, म्हणून म्हटलं जिवंतच आणावा. तुला सोयीस्कर वाटेल तेव्हा मारून शिजव. डब्ब म्हणजे काय? ससा बिसा आहे का? थांब, दाखवते ना. असं म्हणत तिने ती पिशवी मुठीत कवळून धरून तिचं तोंड हळुवारपणे सोडलं. आतून डायनासोरच्या धाकट्या भावानी म्हणजे त्या दब्बनी त्याचे खदिरांगारासारखे संतप्त डोळे माझ्यावर रोखले. मी दबलेच भीतीने. सुटलं ना पाणी तोंडाला? इथे माझ्या तोंडचं पाणी पळालं होतं. बापरे, तिने परत पिशवी बंद केली. आणखी म्हणते, डोकं तळ, बाकीच्याचं कालवण कर. याची शेपटी अतिशय रुचकर असते हो, ती नवऱ्याला द्यायला विसरू नकोस. ती घोरपडीची फडफडीत पिशवी माझ्या खुर्ची शेजारी ठेवून नो वायर आयटीत निघून गेली. बस मधून ती फडफडणारी पिशवीभर घोरपड घरापर्यंत न्यायची कशी, हा माझ्या जीवाला घोर पडला. बसचा ड्रायव्हर हम्माद सौदी होता. तो मात्र ती पिशवी बघून प्रसन्न झाला. मब्रुक म्हणजे अभिनंदन. या दत्तुरा, शिजवताना कांदा लसूण आणि पार्सली घाल, हल्लीच्या नव्या बायका घालतात तशी. या घोरपडी वाळू खालून जातात. त्यांना वाटतं की त्या लपून छपून चालल्यात, पण मला या हम्माद बिन जमालला त्या बरोबर दिसतात. बिनचूक पंजा मारला की मुठीत सावध घट्ट पकडूनच हात वर येतो माझा. पुन्हा जेव्हा तुझ्या नवऱ्याला खावीशी वाटेल तेव्हा मला फक्त सांग, मी घरपोच करतो तुला ताजी फडफडीत. ऐकून सुद्धा किळस आली. पुढची 10 मिनिटं घोरपडी मागून सरपटली. मोठ्या कौतुकाने त्यांनी ती पिशवी पुढे स्वतःजवळच ठेवून घेतली आणि नव्या हॉस्पिटलला पोचल्यावर माझ्या बरोबर घरापर्यंत आणून दिली. संध्याकाळी आम्ही त्या धडधडत्या घोरपडीला तिच्या गोंडपाट गाडी सकट गाडीत घालून फिरायला नेली. वाळवंटात माझा जीव आणि घोरपडीची मान घट्ट मुठीत धरून पिशवीची गाठ सोडली आणि गाडी बाहेर दूरवर भिरकावून दिली. क्षणार्धात घोरपड पिशवीतून सरसरत बाहेर आली आणि तिने वाळूमध्ये सूर मारला.
ती वाळू खालून पृष्ठभागालगत पोहत पोहतच गेली. कितीतरी अंतरापर्यंत वाळूच्या सपाटीवर सरकणाऱ्या त्या निऱ्यांनी तिचा माग दिसत राहिला. हुश हुश म्हणत आम्ही घरी आलो. 2 महिन्यांनी संध्याकाळी 7:30च्या सुमाराला दाराची घंटी वाजली. दारात हम्माद उभा होता. सलाम अलैकुम या दक्तुरा, आज अशमालियाच्या डिस्पेन्सरी मधून आलो. येताना वाळवंटातून खास तुझ्यासाठी घेऊन आलोय. बघ, आणत जाईन अधूनमधून. असं अत्यंत प्रेमाने म्हणत म्हणत त्याने हात पुढे केला. त्या हाताच्या मुठीत एक उघडीच मान होती. ती मान रागारागाने हवेत नख्या रोखू पाहणाऱ्या, संतापाने फुत्कारणाऱ्या जिवंत घोरपडीची होती. बापरे, आठवलं तरी आता अंगावर काटा येतो. अब्दुल्ला अल हारथी हा पेशंट ह्यांच्यावर बेहद्द खुश होता. निव्वळ ह्यानी त्याच्या घशात नळी खुपसल्यामुळे त्याचा कित्येक दिवसांपासून असलेला पोटशूळ एकदम बरा झाला होता, असा त्याचा समज होता. या दक्तूर, तुला काय हवं ते माग. तुला बरं वाटतंय ना, मग त्यात मला सगळं मिळालं. यांनी बचावासाठी नेहमीच गुळगुळीत आणि गुळमुळीत वाक्य फेकलं. तू मागत नाहीस ना, मग आता मी जे काही आणेन ते तुला घेतलं पाहिजे. आणि 4-5 दिवसांनीच एंडोस्कोपी रूमच्या बाहेर गोंगाट किंवा बेंबाट झाला म्हणा. नव्या हॉस्पिटल पासून मेंढ्या बकऱ्यांचा बाजार तसा जवळच होता, पण इतका आवाज कधी ऐकू येत नसे. बाहेर काय गोंधळ चाललाय ते बघायला नर्स जाणार एवढ्यात अब्दुल्ला आत आला. या दक्तूर, तू नळी घालून माझं पोट बरं केलंस ना, म्हणून आता तू पोटभर नळ्या खा, हे घे. असं म्हणत त्यांनी दोरीला बांधलेलं कोकरू पुढे खेचलं. ठणाठण उड्या मारणारं काळं कुळकुळीत चकचकीत गोजीरवाणं कोकरू होतं ते. त्याला काय आणि कसं कळलं होतं कोण जाणे, पण ते अगदी बेंबीच्या देठापासनं बॅ 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 करून ओरडत होतं. यांना आमच्या मुलांचीच आठवण झाली. अहो, त्यावेळी मुलं भारतात होती, नाहीतर यांनी ते कोकरू खेळायला नक्की घरी आणलं असतं. भानावर घेऊन यांनी विचारलं, काय करू याचं मी? म्हणजे काय, मारून खा की. हे बघ, बिस्मिल्ला म्हणायचं, सुरी इथे टेकवायची आणि जबड्या खालून या कानापासून त्या कानापर्यंत सरकन कापायचं. सगळं रक्त वाहून जाऊ द्यायचं. मग पायापाशी छेद द्यायचा आणि तिथून हवा भरायची. सायकलच्या पंपाने भरतो ना, तशी हवा भरायची. हवेनी सगळी चामडी सुट्टी होते. फक्त ती कापून हलके सोलायची, नंतर कोथळा काढायचा की झालं. हा छोटा बकरा अख्ख्या भट्टीमध्ये भाजून निघेल. सुरी तर आहेच तुझ्यापाशी, आत्ता कापूनच देतो. बापरे, नाही 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 नाही, माझ्याकडे घरी देखील सुरी नाहीये, मला नाही जमणार हे काम. माझ्या शुद्ध शाकाहारी नवऱ्याने करुणा वाकली. एवढीशी कापाकापी येत नाही तुला? दक्तूर कसा झालास तू? अब्दुल्लाने यांची कीव केली. कोकराला बहुतेक भारतीय अरबी कळत असावी. त्यांनी खुशीत त्यांच्या अंगाला डोकं घासायला सुरुवात केली. शेवटी अब्दुल्ला कोकरू परत न्यायला कबूल झाला. तो निर्णय झाला मात्र, आणि आतापर्यंत मजेत हुंदडणाऱ्या कोकराने केविलवाणं ओरडणं पुन्हा सुरू केलं. हो, त्याचा जीव वाचवायला तरी त्याला घरी घेऊन जावं, असा विचार यांच्या मनात आलाच. पण अहो, वाळवंटात सोडली ती घोरपड स्वतःचा व्यवस्थित बचाव करू शकते, आणि ह्या अजापुत्राचा मात्र तिथेही बळी गेला असता. मुळामध्ये वाळवंटातल्या ह्या भटक्या जमाती. महिनोन महिने दुसऱ्या माणसाचं तोंडही दिसताना मारामार असायची. त्यामुळे कोणी माणूस भेटला की ह्यांना अजूनही आनंदाचं भरतं येतं. गाड्यांची टक्कर झाली ना, तरी दोन्ही ड्रायव्हर एकमेकांना भेटल्याचा आनंद साजरा करतात. रीतसर सगळी रंगीत विचारपूस करतात. या सोपस्कारानंतरच त्यांना गाड्यांचं नुकसान किती झालं हे बघायचं आठवतं. इथे मृत्यूनंतर रडारड होत नाही. ती अल्लाज्ञा शिरोधार्य मानली जाते. वातावरण सकारात्मक असतं. सुटकाच्या पहिल्या 3 दिवसातच भेटायला जायचं असतं. त्या घरी जायचं, आदरातिथ्य स्वीकारायचं आणि एकमेकात नेहमीसारखे 4 शब्द बोलून घरी निघून जायचं. खानदानाच्या कुवतीप्रमाणे कधी नुसतं चहापान आणि अल्पोपहार असतो, तर कधी अशा प्रसंगी तंबूमध्ये जेवणावळी सुद्धा उठतात. लग्नानंतरच्या समारंभामध्ये घरातली माणसं लगीन घाईत असतात, तेव्हा त्यांना त्रास न देता फक्त कार्यात भाग घेतल्याचं पुण्य मिळवायचं. बस, बहुतेक वेळा फक्त पुरुषांनाच आमंत्रण असतं.
म्हणून ह्यांना कुतूहलाने विचारलं, कसं असतं लग्न? काही नाही ग, मी जातो. तिथे तंबूमध्ये कुणी ओळखीचा दिसतो का बघतो. कुणी डॉक्टर भेटले तर बरं असतं. मग ते वागतील तसा वागतो. आम्ही एकत्र बसतो, गहवा पितो, खजूर खातो, इकडचं तिकडचं बोलतो. व्याही मंडळी आणि नवरा मुलगा येतात, त्यांना भेटतो. एक मोठाला तंबू भरून चादरी अंथरलेल्या असतात. त्यांच्यावर खपशाची मोठमोठी ताटं असतात. मग आम्ही जमिनीवर बसून जेवतो आणि मग तिथल्या 7व्या शतकामधली कुठली तरी वाद्य ती वाजतात. तलवारीचे नाच होतात. मग त्यावेळेला कुणाला निघायचं असलं तर हरकत नसते आणि म्हणून आम्ही निघतो. इतकंच. ह्यांनी 4 ओळीत रामायण सांगितलं. माझी उत्कंठा आणखीच चेतावली. तुला माहितीये दप्तुरा, उज्ज्वला, सातचं म्हणजे माझ्या दिराचं लग्न आहे. एक दिवस डॉक्टर फैहानी आनंदाने जाहीर केलं, की तुला माहितीये का दप्तुरा, उज्ज्वला, सातचं म्हणजे माझ्या दिराचं लग्न झालं. तो फारसा काही शिकलेला नाहीये. साधा ट्रॅफिक पोलीस आहे. आणि त्याला सुंदरच बायको पाहिजे होती. त्याची कद्दिबा म्हणजे लग्न ठरवणारी म्हणून गेली 2 वर्ष मी मुली बघत होते त्याच्यासाठी. ही लुलू म्हणजे त्याची बायको दिसायला सुंदर होती. त्यांचं घराणं सुद्धा आमच्या तोलामोलाचं. तिच्या आईशी बोलणी केली मी. त्या माणसांना सात पसंत होता. मुलगी सुंदर म्हणून त्यांना हुंडा पण भरपूर हवा होता. आम्ही तेवढा द्यायला तयार होतो. एवढ्यावर खरं तर लग्न ठरायला हवं होतं. अहो पण आजकालच्या लाडवलेल्या मुलींची थेरच फार. आरशात सुरेख रूप दिसलं की त्यांच्या अपेक्षा वाढतात. लुलूला म्हणे डॉक्टर नाहीतर इंजिनियरच हवा होता. अफाट ढेकणी होती, गुणी होती, साधी होती. किती चांगले चांगले मुलगे मागून गेले होते तिला. पण तिचा बाप बाबाच्या सवा हुंडा मागत होता. कुठल्या तरी श्रीमंत म्हाताऱ्याच्या गळ्यात बांधणार तिला तो. म्हणजे मुलाकडून मुलीला हुंडा मिळतो? माझी भारतीय प्रतिक्रिया. हो तर, म्हणून तर म्हण आहे अरबीत, कन्या ज्याला असती फार, धनास त्याच्या नाही पार. तर मी काय सांगत होते, की सातचं लग्न. गोष्टीचं सूत्र हातात घट्ट पकडत फैहाने पुढे सुरुवात केली. मग मी बाहिया त्या मुलीला सुचवली. ती हम्माच्या आत्याचीच मुलगी. सादने तिला लहानपणीच बघितली होती. ती काय अशी अप्सरा नाहीये, पण त्याला ती आवडली. बाह्याच्या वडिलांना साद माहिती होता. मग त्यांनी त्याच्या मित्रांकडून माहिती काढली आणि तिच्या आईने तिला विचारून होकार कळवला. शेवटी लग्न ठरलं. मग आता लग्नाची तयारी करायची असेल तुला? हो तर, हुंडा द्यायचा आहे. शिवाय शिपकाची तयारी आहे. शिपका? हो, शिपका म्हणजे नवऱ्या मुलीला वरपक्षाकडून खास भेट द्यायची असते ती. त्याच्यामध्ये दागिने असतात. मामूल म्हणजे खजूर भरलेली बिस्किट असतात. आणि ऊद, धूप, चंदन अशासारखे सुगंधी जिन्नस एकत्र करून वळलेले छोटे छोटे लाडू असतात. ते एका छोट्या सुशोभित 4 चाकी पेटीमध्ये घालून वधूला देतात. आम्ही तर चांदीची पेटी देणार आहोत. अहो श्रीमंत लोक सोन्याची सुद्धा पेटी देतात. ही वसंत सेनेच्या सुवर्ण शिबिकेची आधुनिक छोटी बहीण पाहायचा मोह मला काही आवरेना. हा शिपका मला बघता येईल का? नाही गो बाई, फैहा घाईने म्हणाली. या पेटीला नजर लागू शकते, म्हणून ती वधूला देताना फक्त घरची खाशी मंडळीच हजर असतात. त्या दिवशी काझी वधूच्या घरी येतो. तो दोन्ही पक्षातल्या साक्षीदार पुरुष वर्गाला भेटतो. नवऱ्या मुलाला विवाह संबंधाचा अर्थ, त्यानंतरची कर्तव्य, जबाबदाऱ्या समजावून सांगतो. मग तो वराचा हात वधूपित्याच्या हातात देतो आणि आपले 2 हात त्या हात मिलापावर ठेवून वराला म्हणतो, आता मी तुला अमक्या अमक्याच्या मुलीशी पवित्र बंधनाने जोडलेलं आहे. त्यांनी सासऱ्या जावयाचं अभिनंदन केलं की मग ह्या सोहळ्याची सांगता होते. हा सगळा भाग ते घरातल्या घरात उरकतात. ही झाली लैलातल शिपका म्हणजे काय, देण्या घेण्याची रात्र. त्याच्यानंतर मुलीच्या घरी लैलातल हेन्नाचा म्हणजे मेहंदीचाही कार्यक्रम असतो. आणि मग त्यानंतर लैलातल मिल्काचा मोठा समारंभ होतो. बरं बरं, मग बरं होईल. घरी आता तुझ्या हाताखाली धाकटी जाऊ येईल कामाला. माहित नाही त्याच दिवशी येईल की नाही. मिल्का म्हणजे जवळजवळ लग्नच असतं. मग मुलगी नवऱ्याकडे राहायला जाते. तो लैलात दुखला. दुखलाचा म्हणजे पाठवणीचा विधी महत्वाचा असतो. तो मुहूर्त दोन्हीकडच्या आया मिळून ठरवतात. हल्ली बहुतेक तो मिल्काच्या दिवशीच पार पाडून टाकतात.
मिल्काला सगळ्या आप्तेष्टांना आमंत्रण असतं. त्याला मात्र तुला यायलाच हवं. असं लग्नाचं आमंत्रण मागून मिळाल्यानंतर जायलाच हवं असं मला वाटलं. मग आम्ही दोघंही गेलो. बायकांचा तंबू अर्थातच वेगळ्या ठिकाणी. त्यामुळे माझा यांच्याशी संबंध तुटला. फह्याच्या घरची मंडळी माझ्या थोडीशी ओळखीची होती, पण त्यांच्यातलं कोणीच दिसेना. पुन्हा लग्न होतं वेगळ्या गावाला. माझ्या पेशंटांपैकी कुणी तिचं तिथेच नव्हतं. आलेल्या अनोळखी बायका अबाया आणि आबोला सांभाळत दूर दूर बसल्या होत्या. पण तंबू मात्र झकास होता. तंबू कसला? प्रशस्त वातानुकूलित हॉलच होता तो. छत आणि भिंती जाड कापडाच्या एवढंच काय ते. जमीन सगळी गालिच्यांनी झाकून टाकलेली होती. त्यावर पुन्हा गाद्या अंथरून टेकायला मऊ तरीही मजबूत असे लोड होते. प्रत्येक बैठकीपाशी तबकात गव्याचे छोटे छोटे पेले ठेवलेले होते आणि खजुराचे वाडगे होते. सुरईतून नेहमीची वेलचीचा अर्क घातलेली बिन दूध साखरेची मस्त कॉफी आग्रह करून वाढणाऱ्या दासी फिरत होत्या. मी गालिच्यावर उभी होते. फक्त डोळे मिटले आणि अल्लाउद्दीनच्या राजवाड्यात शिरले. आणि जादूच झाली. तंबूत समोर छोटासा मंच होता. एक नवयौवना उठली. तिने अबाया काढून टाकला. तिच्या अंगावर झळझळीत मोरपंखी रेशमी असा पायघोळ झगा होता. त्याच्यावर भरगच्च जरतारी कलाकुसर होती. हातात, गळ्यात, कानात तर सोनं होतंच, पण तिने दोन्ही खांद्यावरून खऱ्या सुवर्ण मुद्रा गुंफलेली शाल पांघरली होती. तिचा सोन्याचा सैलसर कंबरपट्टा जरा लढीवाळपणे ओघळू पाहत होता. सोन्याच्या वजनामुळे दमदार पावलं टाकीत ती मंचावर चढली आणि आकडा काढून टाकून केशपाश मोकळा सोडला. कुणीतरी गाणं लावलं. अंता उमरी म्हणजे तू जीवन आहेस माझं. ती मोरपिशी सोन्याची लड मान मागे झुकवून मोकळे केस झुलवत तालात ठुमकायला लागली. तिचं पाहून एक एक करीत सगळ्या रूपगर्विता उठल्या. बघता बघता मंचावर कृष्णकमळ, गुलाब, सूर्यफूल यांची मिसळण सजीव होऊन डोलायला लागली आणि जेवणाची वेळ होईपर्यंत हा जादुई अंमल चालला. मग एक लहान मुलगा निरोप घेऊन आला. सगळ्या नृत्यांगनांनी घाईघाईने आपलं रूप कृष्ण कवचात दडवलं. 2-3 पुरुष नौकर एका मखमलीने मढवलेलं सिंहासन घेऊन आले. ते त्यांनी मंचावर ठेवलं. ते दृष्टीआड झाल्यावर सखीचा हात धरून इंद्रदंतीसारखी मंद मंद पावलं टाकत भरगच्च भरतकाम केलेला पायघोळ झगा घालून नववधू बाही आली. सासर ओळखीचं असलं तरी पोर बऱ्यापैकी बावरलेली होती. सिंहासनावर बेदरलेल्या बकरीसारखी अंग चोरून बसली. आप्तेष्टातल्या आयाबाया सरसावल्या. तिला 4 गोष्टी समजावून सांगायला लागल्या. थोड्या वेळाने ती पण मग लाजायला हसायला लागली. तेव्हा कुठे त्याने तिची पाठ सोडली. मग नवरा मुलगा आला आणि तो पण बाह्याजवळ बसला. मग आमंत्रितातल्या एकेकीने जाऊन भेटवस्तू दिल्या. मी पण एक स्फटिकाची अत्तरदाणी दिली. वधूवर निघून गेल्यावर त्याच तंबूमध्ये आमचं जेवण आलं. जेवणाचा थाट नेहमीसारखाच होता. जेवून झाल्यावर पुन्हा अबाये उतरले. एकेकीच्या अंगात नृत्याचं वारं आलं. वाळवंटातलं वारं ते थके ना की थांबे ना. मी जमेल ती शेजारीण गाठून तिला विचारलं, कुठवर चालेल हा नाच? अहो उद्या सकाळपर्यंत नाचतील ह्या अशाच. आता हळूहळू मोठ्या बायका पण उठतील बघ. त्या तर बय आणि वजन दोन्ही विसरून अशा बेभान घुमतात ना. मग मीही भान हरपून बघत राहिले. कोपराशी काहीतरी हुळहुळलं. एक चिमुकलं बोट माझ्या अबायाची बाही खरबडत होतं. तालिया खाला फी हौदिक बर्रा. चल ये ग मावशी, आलाय तुझा नवरा बाहेर. मावशीबाई आधी जादूच्या राजवाड्यातून आणि तंबूतून बाहेर पडल्या. अजूनही अधूनमधून त्या मनाचा जादुई दिवा घासतात आणि आठवणींच्या गालिच्यावर बसून त्या रात्रीच्या राजवाड्यामध्ये फेरफटका मारून येतात. प्रकरण समाप्त.